सख्या मुलीनेच आईला मारण्याची सुपारी दिली आणि तीही भावाला। पनवेलमधल्या या थरारक हत्येची कहाणी हीच आहे आजची क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। ही घटना आहे पनवेल शहरातल्या मणिकनगर सोसायटीतली। 44 वर्षांच्या प्रिया नाईक आपल्या कुटुंबासोबत इथल्या एका फ्लॅटमध्ये राहत होत्या। 13 सप्टेंबरला प्रिया नाईक यांचे पती प्रल्हाद नाईक रात्रीच्या वेळी जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना प्रिया नाईक रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। प्रिया नाईकच्या नाकातोंडातनं रक्त येत होतं आणि गळ्यावर व्रण होता। प्रियांच्या पतीनं त्यांना पनवेलच्या सहस्त्रबुद्धे रुग्णालयात नेलं, पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी या तपासाची सूत्र हाती घेतली। फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड, फिंगर एक्सपर्टची मदत पोलिसांनी घेतली। प्रिया यांच्यावर त्यांच्या घरातच हल्ला झाला होता। प्रिया घरात जिथं रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्या जागेची आणि त्याच्यासह घरातल्या इतर भागांची पोलिसांनी कसून पाहणी केली। विशेष म्हणजे या पाहणीत पोलिसांना काहीच आढळलं नाही। प्रिया यांच्या मृतदेहावरून दोरी किंवा वायरनं त्यांचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना संशय आला। तसंच हत्या करणारी व्यक्ती प्रिया यांना मारून त्यानंतर घराचा दरवाजा लावून पळून गेल्याचा पोलिसांनी अंदाज लावला होता। कारण ज्यावेळेस प्रल्हाद नाईक रात्री घरी आले होते त्यावेळेस त्यांचा दरवाजा हा बंद होता याची माहिती त्यांनी पोलिसांना सुद्धा दिली होती। तर घराचा दरवाजा लावण्याची खबरदारी घेत आजूबाजूच्यांना याबाबत माहिती मिळू नये याची पूर्ण काळजी ही मारेकऱ्यानं हत्या करणाऱ्या व्यक्तीनं घेतली होती याची पोलिसांना पूर्ण खात्री पटली। घराच्या तपासणीत पोलिसांच्या हाती फक्त एवढीच माहिती लागली होती। कुठलं हत्यार किंवा इतर काही धागेदोरे पोलिसांना त्यावेळेस सापडले नव्हते, पण पोस्टमार्टम मधून गळा दाबून प्रिया नाईक यांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी त्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली। प्रिया नाईक यांच्या हत्येचा गुन्हा 15 सप्टेंबरला दाखल करण्यात आला। पोलिसांच्या तपासात शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की प्रिया यांची मुलगी प्रणिता प्रिया यांच्याबरोबरच राहत होती आणि तिचं तिच्या आईबरोबर पटत नव्हतं। पोलिसांनी त्यानंतर मग प्रणिताची चौकशी केली, पण त्यात प्रणितानं उडवाउडवीचीच उत्तरं अधिक दिली। प्रणिताचं लग्न झालंय आणि तिला 5 वर्षांची मुलगी आहे, पण मागच्या 2 वर्षांपासून प्रणिता आपल्या माहेरीच राहत होती याची माहिती पोलिसांना शेजारच्या पाजारच्यांनी दिली। नवऱ्याबरोबर पटत नसल्यानं प्रणिता आपल्या माहेरी परत आली होती। प्रिया यांना त्यांच्या मुलीचं बाहेर जाणं आणि मोबाईलवर बोलणं हे अजिबात पटत नव्हतं, त्यावरून या मायलेकीत खटके उडत होते ही माहिती देखील पोलिसांच्या हाती लागली। पोलिसांनी प्रणिता यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली। इथे पोलिसांनी प्रणिताची कसून चौकशी सुरू केली होती आणि तिथं पोलिसांच्या हाती 2 संशयित सापडले होते। या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणिता ही आपल्या आईच्या हत्येच्या कटात सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मग मात्र पोलिसांनी प्रणिताला अटक केलं आणि तिची पोलिसी पद्धतीने चौकशी सुरू केली। यातून आपल्या जन्मदात्या आईच्या हत्येसाठी प्रणिताने तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती उघड झाली। प्रणितानं ही सुपारी आपल्या मानलेल्या भावाला विवेक पाटीलला दिल्याचं देखील तिनं पोलिसांकडे कबूल केलं। पतीसोबत झालेल्या भांडणामुळे प्रणिता तिच्या माहेरी येऊन राहू लागली होती। 2 वर्षांपासून माहेरी असलेल्या प्रणिताचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळले। प्रणिताच्या आईच्या प्रिया यांच्या ही बाब लक्षात आली। त्यानंतर प्रणिताचं लग्न झालं होतं, त्यामुळे प्रिया यांनी प्रणिताला रोखण्याचा प्रयत्न केला। प्रणिता ऐकेना तेव्हा प्रिया यांनी प्रणिताला बाहेर जाणं आणि मोबाईल बघणं यावर निर्बंध घालून दिले। फोनवर बोलण्यासाठी प्रणिताला प्रिया नाईक यांनी मनाई देखील केली होती। प्रिया नाईक यांनी नुसतं बंधन घातली नाही तर त्या प्रणिताचा मोबाईलही चेक करायच्या। प्रणिताला हे सर्व आवडत नव्हतं, तिला आईच्या बंधनांचा जाच वाटत होता। हा त्रास संपवण्याचा निर्णय घेत प्रणितानं तिच्या मानलेल्या भावाला विवेक पाटीलला आईच्या हत्येची सुपारी दिली, ती सुद्धा तब्बल 10 लाख रुपयांची। विवेक आणि निशांत पांडेने प्रिया नाईकची हत्या केल्याचं कबूल केलंय। पैशाची गरज असल्यानं प्रिया नाईकची हत्या करण्यासाठी विवेक पाटील तयार झाल्याचं त्यांनी पोलिसांसमोर कबूल केलंय। पोलिसांनी या प्रकरणात विवेकच्या कबुलीनंतर प्रणितावर देखील आता गुन्हा दाखल केलाय।